म्हाताऱ्याला वाटलं मुलाचं लग्न करावं, मुलगा खूप मोठं शिकलंय, मुलाचं काहीतरी लग्न करावं म्हणून मुलाचं लग्न लावलं. बरं करायचं मग थाटामाटामध्ये मुलाचं लग्न लावलं. लग्न लावल्यानंतर ना त्या बापाच्या मनामध्ये विचार आला, बाबा एक मोठा बंगला बांधावं. त्या बापानं पोरासाठी मोठा बंगला बांधला. महाराज इतका मोठा बंगला बांधला, इतका मोठा बंगला झाला. लग्न झाल्यानंतर ती म्हणते, लक्ष द्या, लग्न झालेलं ती म्हणते, आता काय मला तुमच्या बापाचा स्वभाव काय पटना, त्यांना तुम्ही कुठंतरी सोडून या. मुलाच्या मनामध्ये विकल्प आला, अरे बापाला सोडायचंय पण कसं तरी गेलं, आणि म्हणले आता बापाला कुठं ना कुठं तरी ढकलून दिलं. मग काय केलं महाराज, स्वतःच्या पोरानं बापाला आपल्या गाडीमध्ये बसवलं. बाप म्हणते, बाळा जायचं कुठं? बाबा लय दिवस घरामध्ये बसून थकला असताना जरा तुम्हाला फिरायला येतो. पोरग बापाला गाडीमध्ये बसवतो. मी कर्म सांगतोय का, बापाला गाडीमध्ये बसावतं आणि का उंच पुलावरती नेत. पाहिलं तर तडुंब भरलेली नदी आहे. त्या पुलावरती नेल्यानंतर ना थोडा मनामध्ये विचार येतो, अरे तो किती केला तरी माझा बाप आहे, त्याला वरनं ढकलता कामा नाही. म्हणून ती गाडी परत वळवते आणि फुलाखाली येते. आणि फुलाखाली तडुंब भरलेली नदी आहे. आणि नदी म्हणजे म्हणते, बाबा या नदीमध्ये तुम्ही स्नान करा, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. बापाच्या मनामध्ये थोडा विकल्प आला. बाप म्हणला, आता 100% पोरग मला ढकलून, 100% पोरग मला ढकलून देणार आहे. बाप त्याला माग म्हणतो, बाळा इथं का नाव, मला तुमचा कटाळा आला, आता तुम्ही माझ्या घरामध्ये यायचं. बाप झाला, आता तुम्हाला ढकलून देतो, शेवटची इच्छा पूर्ण करतो. बाप म्हणतो, तुला ढकलायचंच ना, इथं नको ढकलू, जरा पुढे ढकल. पोरग म्हणतो, बाबा असं का, इथं नको ढकलू, मला पुढे ढकल. पोरग म्हणलं, बाबा असं का, मी सांगतोय ना तुला, मला इथं नको ढकलू, मला पुढे ढकल. मग शेवटी पोरग म्हणलं, बाबा सांगा असं का म्हणता. अरे बाबा माझ्या बापाला मी इथं ढकलला होता, तू मला थोडं पुढे ढकल. मला सांगायचं काय, केले कर्म झाले त्याची भोगा आले.